नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण भाषा विचारचा भाग 5 शिलालेख व ग्रंथ याचा अभ्यास करणार आहोत। शिलालेखांमध्ये आतापर्यंत अनेक प्रश्न आलेले आहेत। त्याच्यामध्ये आद्य शिलालेख कोणता किंवा आद्य ग्रंथ कोणता याच्याविषयी अनेक मतमतांतरे आहेत। पहिल्यांदा आपण श्रवणबेळगोळचा शिलालेख हा आद्य शिलालेख म्हणायचो किंवा ग्रंथांपैकी विवेक सिंधू जो मुकुंदराजांचा ग्रंथ आहे त्याला आपण आद्य ग्रंथ म्हणायचो। मग नक्की आद्य ग्रंथ कोणता किंवा नक्की शिलालेख आद्य कोणता? अर्थात शिलालेख एवढे तीनच नाही आहेत, शिलालेख भरपूर आहेत, त्याची माहिती मी तुम्हाला देणारच आहे। परंतु हे जे महत्त्वाचे 3 शिलालेख आहेत जे परीक्षेच्या दृष्टीने तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचंच आहे। तर या शिलालेखांविषयीची आधी आपण माहिती बघूया। तर त्यातला पहिला शिलालेख जो आपण पूर्वीपासूनच स्पर्धा परीक्षेला कुठलाही आपल्याला अनेक वेळा मग पोलीस एग्जाम असेल किंवा MPSCच्या अनेक एग्जामला योग्य अयोग्य विधानासाठी आलेला असेल त्याच्यामध्ये विचारलेलं आहे आपल्याला श्रवणबेळगोळच्या शिलालेखाविषयी। तर श्रवणबेळगोळचा शिलालेख हा पहिल्यांदा आपण आद्य शिलालेख म्हणून म्हणायचो, मात्र तो आद्य शिलालेख नाही। माझा शिलालेख हा जो पॉइंट आहे तो संपताना शेवटी मी नक्की आद्य शिलालेख कोणत्या शिलालेखास म्हणायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर इकडे नीट लक्ष देऊन ऐका। श्रवणबेळगोळचा शिलालेख हा शिलालेख गंगराजांच्या काळातील आहे। मग ह्या शिलालेखाची माहिती म्हणजे आपण त्याच्या त्या 2 ओळी वाचल्या असतील। चामुंडराये करवियले गंगराजे सुताले करवियले या ओळी वाचल्या असतील, आपण तेवढीच माहिती बघतो। तर या शिलालेखाविषयीची जी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अनेक परीक्षांना विचारलेली माहिती आपण बघायची आहे। तर पहिल्यांदा श्रवणबेळगोळचा शिलालेख हा आद्य शिलालेख मानला जायचा, मात्र हा आद्य शिलालेख नाही। हा श्रवणबेळगोळचा जो शिलालेख आहे हा शिलालेख शके 983 ते 1110 म्हणजे 1110 या काळामध्ये लिहिला गेला आहे। अर्थात आता मी हे 2 देण्यामागे कारण आहेत, ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे का हे 2 साल दिलेले आहेत ते। तर हा शिलालेख जो आहे श्रवणबेळगोळचा शिलालेख, तर श्रवणबेळगोळ हे तिथल्या मूर्तीचं नाव नाही, तर तिथलं श्रवणबेळगोळ हे शिलालेखाचं ठिकाण सांगते तुम्हाला। श्रवणबेळगोळ हे गाव आहे। गाव काय आहे? श्रवणबेळगोळ इथं हा शिलालेख आहे। आणि याचा तालुका आहे चेन्नरायपट्टणम हा तालुका आहे। जिल्हा हसन आणि राज्य कर्नाटक इथला हा शिलालेख आहे। कुठला? श्रवणबेळगोळचा शिलालेख। म्हणजे श्रवणबेळगोळच्या शिलालेखामध्ये आपण त्या 2 ओळी वाचतो, मात्र त्या 2 ओळी नक्की कुठे आहेत शिलालेख म्हणून हे आपल्याला माहिती नाही। तर मुळात हे एक ठिकाण लक्षात ठेवा की हे जे आहे कर्नाटक राज्य महाराष्ट्राच्या बाहेरचं राज्य, म्हणजे थोडक्यात मराठी भाषेचा आद्य शिलालेख ज्याला आपण पहिल्यांदा म्हणत होतो तो महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक राज्यामध्ये असलेला पुरावा आपण म्हणत होतो। तर ह्याच्याविषयी काय लक्षात ठेवायचं? हा शिलालेख कुठे आहे? श्रवणबेळगोळ येथे, तालुका चेन्नरायपट्टण, जिल्हा हासन आणि राज्य कर्नाटक येथे हा शिलालेख आहे। या शिलालेखाची इतर माहिती आपण बघू। तर श्रवणबेळगोळ येथे ज्याला आपण महाबली किंवा बाहुबली म्हणतो त्याची मोठी मूर्ती आहे। तर त्याची मोठी मूर्ती आहे, तर ती मूर्ती 57 फूट 6 इंच एवढी मोठी मूर्ती आहे। उंच ते बाहुबलीची, त्यालाच बाहुबली किंवा गोमटेश्वर, बाहुबली किंवा काय म्हणतात गोमटेश्वराची मूर्ती, ही मोठी अवाढव्य अशी 57 फूट 6 इंचाची मूर्ती आहे। या मूर्तीला महत्त्व काय आहे? तिथं ती मूर्ती का आहे श्रवणबेळगोळमध्ये? तर श्रवणबेळगोळमध्ये मूर्ती असण्याचं कारण हे आहे की ऋषभदेव जैन धर्मीयांचे संस्थापक, बरेच जण म्हणतात की जैन धर्मीयांचे संस्थापक हे वर्धमान महावीर होते, पण ते अजिबातच नाही। वर्धमान महावीर हे जैन धर्मीयांचे 24वे तीर्थंकर होते।
तीर्थंकर याचा अर्थ अनुयायी असा होतो. तर वर्धमान महावीर हे जैन धर्मियांचे 24वे तीर्थंकर होते आणि वर्धमान महावीरांच्या काळात जैन धर्माचा प्रचार खूप मोठ्या प्रमाणात झाला आणि म्हणूनच त्यांना संस्थापक काही वेळेला म्हटलं जातं. मात्र जैन धर्माचे संस्थापक हे ऋषभदेव होते. तर ऋषभदेवांना 2 मुलं होती. त्यातला हा एक गोमटेश्वर, अर्थात त्या 2 मुलांमधला जो दुसरा मुलगा होता त्याच्यामध्ये त्याला राज्य संपत्ती याच्यावरून तो या गोमटेश्वराशी कायम युद्ध करायचा आणि गोमटेश्वर हा शांत वृत्तीचा असल्यामुळे त्याला हे युद्ध वगैरे काहीच पसंत नव्हतं आणि म्हणून त्याने आपल्याला युद्ध नको, काही नको, शांतता हवी आणि म्हणून त्यानं आपली सर्व संपत्ती राज्य आपल्या भावाला दिलं आणि तो कुठं आला? श्रवणबेळगोळ येथे आला. श्रवणबेळगोळ गावी जे कर्नाटकमध्ये आहे तिथं आला आणि तिथं तो तपश्चर्या करायला लागला आणि त्याच्यामुळं तिथं त्याची मूर्ती आहे. एवढी 57 फूट 6 इंचाची मोठी मूर्ती तिथं आहे. मग हा शिलालेख जो आहे, हा शिलालेख त्या मूर्तीच्या डाव्या पायाजवळ आहे आणि तिथं 2 ओळी आहेत. कुठल्या आहेत 2 ओळी ते सांगते मी तुम्हाला. 2 ओळी आहेत तिथं. तर त्या आहेत श्री चामुंडराये करवियले, ही पहिली ओळ आहे आणि गंगराजे सुताले करवियले अशा 2 ओळी आहेत. ह्या दोन्हीही ओळी एका कालखंडातील अजिबातच नाही. ह्यातली ही जी पहिली ओळ आहे ही 983 मध्ये लिहिली गेली आहे आणि गंगराजे सुताले करवियले ही 1110 मध्ये ओळ लिहिली गेली आहे. याचा अर्थ असा आहे की ती जी मूर्ती आहे एवढी मोठी, जिथं दर 12 वर्षांनी महाअभिषेक होतो, जैन धर्मियांचं ते पवित्र असं तीर्थस्थान आहे. तर ही जी मूर्ती आहे कशाची? बाहुबलीची किंवा गोमटेश्वराची. ती मूर्ती कुणी बांधली आहे? चामुंडरायांनी बांधली आहे, जो गंगराजाचा सेनापती होता. आणि गंगराजे सुताले करवियले म्हणजे त्या मूर्तीभोवती जे कुंपण आहे ते कुंपण घालायचं काम कोणी केलंय? गंगराजाने केलेलं आहे. असा या 2 ओळींचा अर्थ आहे. या 2 ओळी ज्या आहेत ह्या एका कालखंडात लिहिल्या गेलेल्या नाहीत. ही वरची ओळ आहे ती 983 मध्ये आणि गंगराजे सुताले करवियले ही ओळ 1110 मध्ये लिहिली गेली आहे. तर ही आहे श्रवणबेळगोळची माहिती. आता ह्या श्रवणबेळगोळ विषयी जे विका राजवाडे कोण आहेत? विका राजवाडे इतिहासतज्ञ संशोधक. तर त्यांनी काय म्हटलंय की ही श्रवणबेळगोळची मूर्ती आहे, हा मराठीतील आद्य शिलालेख आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर हा आद्य शिलालेख नाही, तर पुढचा बघूया. अक्षीचा शिलालेख. म्हणजे हा आद्य शिलालेख आहे हे मत कुणाचं आहे? विका राजवाड्यांचं आहे, मात्र तो आद्य शिलालेख नाही. पुढचा बघूया अक्षीचा शिलालेख. अक्षीचा शिलालेख कोकणामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्याचं पूर्वीचं नाव आहे कुलाबा. म्हणजे ह्याचं नक्की ठिकाण कोणतं ते मी तुम्हाला सांगते की हा जो अक्षीचा शिलालेख आहे ते आधी सांगते. हा अक्षीचा शिलालेख शके 983 मध्ये लिहिला गेलेला आहे आणि शिलाहार राजांच्या काळातील आहे तो. हा कुठल्या राजांच्या काळातील आहे? गंगराजांच्या काळातील. तर हा शिलाहार राजांच्या काळातील 934 मध्ये हा लिहिला गेलेला आहे शिलालेख. आणि अक्षी हे एक गाव आहे, हे गावाचं नाव आहे. अक्षी हे गाव आहे. त्यानंतर जिल्हा तालुका अलिबाग आहे, तालुका अलिबाग. आणि जिल्ह्याचा उल्लेख काही ठिकाणी कुलाबा असा आहे. तर कुलाबा हे रायगड जिल्ह्याचं पूर्वीचं नाव होतं, आता काय आहे? रायगड. सुधारित काही पुस्तकांमध्ये सुधारणा केलेली असेल तर तिथं रायगड असा उल्लेख आहे, परंतु काही जुन्या पुस्तकांमध्ये तिथं उल्लेख कुलाबा असा आहे. तर कुलाबा हे रायगड जिल्ह्याचं पूर्वीचं नाव होतं, हे लक्षात ठेवायचं आहे. तर लक्षात काय ठेवायचं की अक्षीचा शिलालेख अक्षी गावामध्ये आहे, तालुका अलिबाग आणि जिल्हा रायगड किंवा
कुलाबा, आणि कुलाबा हे रायगड जिल्ह्याचं पूर्वीचं नाव आहे, हे लक्षात ठेवायचं. हा अक्षीचा शिलालेख मराठी संस्कृत भाषेमध्ये लिहिलेला आहे. याच्यामध्ये 9 ओळी आहेत. ह्या 9 ओळींमध्ये ह्या शिलाहार राजाचा जो कोणी लिहिलाय, तर शिलाहार राजाचा जो सेनापती होता त्याचं नाव होतं भुईरजू सेणुई. नाव काय होतं? भुईरजू सेणुई. हे त्या शिलाहार राजाचा हा कोण आहे? सेनापती आहे. कोण आहे? सेनापती. या सेनापतीचं नाव आहे भुईरजू सेणुई. त्याने जे काही धार्मिक कार्य केलं होतं आणि त्याच्यासाठी जे काही दानदक्षिणा दिली होती त्याच्याविषयीचा उल्लेख ह्या अक्षीच्या शिलालेखामध्ये केलेला आहे. ह्याला पण नंतर म्हणजे ह्याच्यानंतर ह्या शिलालेखाविषयी उहापोह झाल्यानंतर अक्षीचा शिलालेख हा आद्य शिलालेख आहे, म्हणजे श्रवणबेळगोळचा नसून अक्षीचा शिलालेख आद्य शिलालेख आहे असं म्हटलं जाऊ लागलं. आणि हे मत कुणाचं होतं? तर हे मत शंगो तुळपुळे यांचं होतं. कुणाचं? हे मत शंगो तुळपुळे यांचं आहे की अक्षीचा शिलालेख हा आद्य शिलालेख आहे असं म्हणणं. पुढचा शिलालेख आहे नाणेघाटचा शिलालेख. नाणेघाटचा शिलालेख जो आहे हा जुन्नर पुणे जिल्ह्यामध्ये आहे. कुठे आहे? नाणेघाट. नाणेघाट जुन्नर, तालुका जुन्नर आणि जिल्हा पुणे येथे आहे. आणि ह्याचा कालखंड 2220 हा आहे किंवा 2220 शक्य 2220 या काळामध्ये निर्माण झालेला हा शिलालेख आहे. नाणेघाट जुन्नर पुणे येथे आहे. नाणेघाट हे अतिशय निसर्गरम्य असं ठिकाण आहे. कधी तुम्हाला वेळ मिळाला तर तिथे एकदा भेट देऊन या. आणि हा सातवाहन राजांच्या काळातील आहे. हा शिलालेख लक्षात घ्या, याच्याविषयी बारीक सारीक प्रश्न विचारले जातात आणि म्हणून मी बोलताना तुम्हाला बारीक सारीक अनेक पॉइंट्स सांगते याच्यामध्ये की हा शिलालेख कोणत्या लिपीमध्ये आहे, तर ब्राह्मी लिपीमध्ये आहे. ब्राह्मी लिपी जी मी तुम्हाला भाषा विचार शिकवताना त्याच्या आधीच्या पॉइंटमध्ये सांगितलेली होती की ब्राह्मी लिपी ही आद्य लिपी आहे, ब्रह्मदेवाने निर्माण केलेली लिपी आहे, मध्य भारतात विकसित झालेली लिपी आहे वगैरे वगैरे याची माहिती तुम्हाला मी ब्राह्मी लिपीविषयी सांगितलेली होती. तर नाणेघाटचा शिलालेख हा ब्राह्मी लिपीत आहे. आणि कोणत्या भाषेत आहे, तर प्राकृत भाषेत आहे. हे काय आहे? लिपी. आणि हे आहे भाषा. तर कोणत्या भाषेत, तर प्राकृत भाषेत आणि ब्राह्मी लिपीत. ह्याच्यामध्ये एकूण किती ओळी आहेत? 20 ओळी आहेत. तर अशा 2 भिंती विभागलेल्या आहेत. डाव्या भिंतीवर 10 ओळी आणि उजव्या भिंतीवर 10 ओळी. याच्यामध्ये सातवाहन राजे जे होते, या सातवाहन राजांनी धार्मिक कार्यामध्ये जे काही धार्मिक विधी केलेली आहेत त्याच्याविषयीची माहिती, तसेच त्यांच्या घरातील सोनं नाणं किंवा इतर कौटुंबिक माहिती याच्याविषयीचा उल्लेख या शिलालेखावर दिसून येतो. आणि हाच मराठीतला आद्य शिलालेख आहे. आता जर तुम्हाला मराठीतील आद्य शिलालेख कोणता असा जर क्वेश्चन असेल तर त्याचा आन्सर हे पाहिजे, नाणेघाटचा शिलालेख. हे लक्षात घ्या. सुरुवातीला आपण पहिल्यांदा कुठला म्हणत होतो? श्रवणबेळगोळचा. आणि त्याच्यानंतर कुठला शिलालेख आपण म्हणायला लागलो? अक्षीचा शिलालेख. मात्र आत्ता प्रूवेबल आन्सर काय आहे आणि हे आन्सर कोणी सांगितलं आहे? अभिजात मराठी भाषा समिती, ज्याला आपण रंगनाथ पठारे समिती असं म्हणतो, ज्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे? केंद्र शासनाकडे अहवाल सादर केलेला आहे. या अहवालामध्ये उल्लेख आहे आणि त्याच्यामुळे आत्ताचा आद्य शिलालेख कुठला आहे? नाणेघाटचा शिलालेख आहे. त्यामुळे जर तुम्हाला परीक्षेला क्वेश्चन असेल की आद्य शिलालेख कोणता, तर नाणेघाटचा शिलालेख हे लक्षात ठेवायचं आहे. ओव्हरऑल हे 3 महत्त्वाचे शिलालेख आपण बघितलेले आहेत. त्यांच्याविषयी महत्त्वाची माहिती कोणती लक्षात ठेवायची की श्रवणबेळगोळचा शिलालेख हा गंगराजांच्या काळातील आहे. अक्षीचा शिलालेख शिलाहार राजांच्या काळातील आहे. तर नाणेघाटचा शिलालेख हा सातवाहन काळातील आहे. गंगराजांच्या काळातील शिलालेख हा 983 आणि 1110 मधला आहे. पहिली ओळ ही या शिलालेखाची 983 मध्ये रचली गेली आणि ही 1110
10 मध्ये दुसरी ओळ रचली गेली. इथे शिलालेख नक्की कुठे आहे तर जी श्रवणबेळगोळला गोमटेश्वराची किंवा बाहुबलीची जी मूर्ती आहे त्याच्या डाव्या पायाजवळ 2 ओळी कोरलेल्या आहेत. श्री गंगराजे चामुंडराय करविले गंगराजे सुत्ताले करविले अशा 2 ओळी आहेत. तो श्रवणबेळगोळचा शिलालेख आहे. श्रवणबेळगोळ हे महाराष्ट्रात नसून कुठं आहे, कर्नाटकामध्ये आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. अक्षीचा शिलालेख हा 934 मध्ये लिहिला गेलेला आहे आणि ह्याच्यामध्ये भैरजू सेणुयू हा जो शिलाहार राजांचा सेनापती होता त्याने हा लिहिलेला आहे. आणि त्यावेळेला त्यानं जे धार्मिक कार्य केलं होतं त्याच्यासाठी जे काही दानधर्म केला होता त्याच्याविषयीचा उल्लेख या शिलालेखामध्ये दिसून येतो. या शिलालेखामध्ये 9 ओळी आहेत. म्हणजे ह्या शिलालेखामध्ये किती ओळी आहेत, 2 ओळी आहेत. ह्या शिलालेखामध्ये 9 ओळी आहेत आणि ह्या शिलालेखामध्ये किती आहेत, 20 ओळी आहेत. लक्षात घ्या. हे मी असं करण्यामागे काय कारण आहे की तुम्हाला शॉर्ट पॉईंट्स काढण्याचे कळावेत. जसं आता इथं मला पुढे लिहायला जागा नाही आहे आणि त्याच्यामुळे मी ते बाकीचे पॉईंट्स लिहिले नाही. मी तोंडी तुम्हाला सांगते, जे सांगते ते तुम्ही या टाईपने जसं जे कॉमन पॉईंट्स आहेत जसं ओळी श्रवणबेळगोळच्या मध्ये 2, अक्षीच्या शिलालेखमध्ये 9 आणि नाणेघाटच्या शिलालेखमध्ये 20 अशा पद्धतीनं जर तुम्ही त्याचे शॉर्ट पॉईंट्स काढले किंवा जर असं परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, आयोगाच्या अनेक जे एक्झाम्स आहेत त्याला योग्य विधानासाठी विचारलं जाऊ शकतं. जसं विका राजवाडे यांच्या मते कोणता शिलालेख हा आद्य शिलालेख आहे तर विका राजवाडे यांच्या मते कुठला आहे, श्रवणबेळगोळचा. शंभू तुळपुळे यांच्या मते कुठला आहे, अक्षीचा शिलालेख. आणि आता आपली मराठी भाषा समिती जी आहे, रंगनाथ पठारे समिती, ज्यांनी केंद्र शासनास मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून जो अहवाल सादर केला गेला त्याच्यामध्ये कोणता शिलालेख पहिला म्हटलाय तर नाणेघाटचा शिलालेख. यांचं जे कालखंड आहे हे नीट लक्षात ठेवा. त्या कालखंडानुसार तुम्हाला कोणता शिलालेख कुठला आहे, जसा हा मराठी आणि प्राकृत भाषेमधला आहे, हा ब्राह्मी आणि प्राकृत भाषेमधला आहे, हा मराठी भाषेमधला आहे, जी साधारणतः शिवकालीनच्या आधीची मराठी आहे त्याच्यामधला हा शिलालेख आहे, म्हणजे मध्ययुगातला. तर हा शिलालेख आहे. अशा पद्धतीनं शिलालेख कोणता आद्य म्हणायचा तर हा आद्य पहिल्यांदा बोलायचे, मात्र कोण बोलायचे, विका राजवाडे. त्यानंतर आद्य हा जो अक्षीचा शिलालेख जो रायगड जिल्ह्यामध्ये आहे त्याला शंभू तुळपुळे यांनी आद्य शिलालेख म्हटले. आणि नाणेघाटचा शिलालेख हा आता खऱ्या अर्थी आद्य शिलालेख आहे. त्यामुळे तुम्हाला जर कोणता शिलालेख आद्य शिलालेख आहे असं जर विचारलेलं असेल तर त्याचा आन्सर नाणेघाटचा शिलालेख असंच असलं पाहिजे. हे लक्षात आलं. यापुढे आपण मराठीतील आद्य ग्रंथ कोणता हे बघायचं आहे. आपण मराठीतील आद्य ग्रंथ नक्की कोणता याचा अभ्यास करायचा आहे. तर इथं मी काही ग्रंथ आणि त्यांचे जे रचनाकार आहेत त्यांची माहिती लिहिलेली आहे. आता बघा, याच्या आधी पहिल्यांदा आपण मराठीतील आद्य ग्रंथ कोणता असं विचारलं की त्यावेळेला नाव कशाचं येत होतं, विवेक सिंधूचं. मात्र विवेक सिंधू हा मराठीतील आद्य ग्रंथ नाही. तर आपण सविस्तर एका ग्रंथाविषयीची माहिती बघूया. पहिला आहे गाथा सप्तशती. तो हाल सातवाहन त्या राजाचं नाव आहे हाल. आणि सातवाहन काळातील, कोणत्या काळातील आहे तर सातवाहन काळातील. आपण कोणता ग्रंथ कोणत्या म्हणजे मध्ययुगातील साधारणतः असणारे हे ग्रंथ, मध्ययुगाची सुरुवात आणि मध्ययुगाचं एंडिंग या काळामध्ये असणारे हे ग्रंथ आहेत. त्यानुसार जी घराणी येऊन गेली त्याच्यानुसार आपण जरी अंदाज लावला तरी आपल्याला कोणता ग्रंथ कोणत्या काळातील आहे हे सहज कळू शकतं. तर गाथा सप्तशती हा पहिला ग्रंथ आहे असं आता म्हणतात. इसवी सन पूर्व 200चा मधला हा ग्रंथ सातवाहन काळातील. ह्या ग्रंथाचंच दुसरं नाव आहे गाथा सप्तसई. हे या ग्रंथाचं दुसरं नाव आहे. कुणाचं, गाथा सप्तशतीचं. आणि हा जो ग्रंथ आहे याच्यामध्ये 700 गाथा आहेत. आता 700 गाथा याच्यामध्ये जे तिथले सामान्य जनता आहे त्या सामान्य जनतेने रचलेल्या काही गाथा आहेत आणि जो हाल सातवाहन राजा आहे त्याने रचलेल्या काही गाथा आहेत. आणि अशा 700 गाथांचं संकलन म्हणजे एकत्रीकरण या गाथा सप्तशतीमध्ये केलेलं आहे. आणि याला पूर्वीच गाथा सप्तसई असं म्हणायचे, आता त्याला गाथा सप्तशती असं म्हणतात.
हे आणि हाच मराठीतला आद्य ग्रंथ आहे। त्यामुळं याच्या पुढे जर तुम्हाला प्रश्न विचारलेला असेल की मराठीतील आद्य ग्रंथ कोणता, तर मराठीतील आद्य ग्रंथ गाथा सप्तशती किंवा गाथा सप्तसई असं नाव आलेलं असेल तर ते द्यायचं आहे। पुढं बघा, हे मुकुंद राजांच्या विवेक सिंधूचं। तर मुकुंद राजांच्या विवेक सिंधू या ग्रंथावर पण अनेक प्रश्न आपल्याला विचारतात आणि शिवाय आपल्याला मुकुंद राजांविषयी पण अनेक वेळेला विचारतात। तर मुकुंद राजांचं सांगते तुम्हाला की हा जो ग्रंथ आहे विवेक सिंधू हा नक्की कुठं लिहिला गेला याच्याविषयी पण दोन उल्लेख दिसून येतात। ते कोणते, तर हे बघा, जसं अंभोरा एक नाव येतं, अंभोरा येथे लिहिला असं म्हटलं जातं। अंभोरा हे नागपूरमधलं आहे। आणि दुसरा अंबेजोगाई, अंबेजोगाई बीड, हे बीड जिल्ह्यातलं आहे अंबेजोगाई। मग यापैकी अंबेजोगाई बीड येथे मुकुंद राजांनी विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिला। आणि अंबोरा येथे पण त्यांनी ग्रंथ लिहिले। अंबोरा हे नागपूरमधलं ठिकाण आहे। अंबोरा येथे पवन विजय, पवन विजय व पवनामृत हे ग्रंथ त्यांनी लिहिले। म्हणजे तिथे त्यांनी कोणती रचना केली नाही असं नाही, तिथे रचना केली, पण कोणते दोन ग्रंथ रचले, पवन विजय व पवनामृत। आणि हा जो विवेक सिंधू आहे या ग्रंथाची रचना अंबेजोगाई बीड येथे हा विवेक सिंधू हा एक काव्य ग्रंथ आहे। अर्थात ह्याच्याविषयी पोलीस सारख्या एक्झामला विचारलं जातं अनेक वेळेला। याआधी आपण विवेक सिंधू हा मराठीतील काव्यग्रंथ म्हणून लिहिला आहे आणि तेही आन्सर एक्सेप्ट केले गेले। मात्र आता जसं संशोधन वाढत गेले तसं मात्र विवेक सिंधू हा मराठीतील आद्य ग्रंथ नाही। मग विवेक सिंधू विषयी आणखी कोणते प्रश्न विचारले गेले, जसं मुकुंद राज हे स्वतः एक प्रतिभाशाली लेखक किंवा रचनाकार होते आणि त्याच्यामुळं त्यांना मराठी वाङ्मयातील पहाटेचा शुक्रतारा असं संबोधन कुणाला दिलं जातं किंवा असं कुणाला म्हटलं जातं, मुकुंद राजांना असं म्हटलं जातं। शिवाय मराठी भाषेचे आद्य कवी, मराठी भाषेचे आद्य कवी असं कुणाला म्हटलं जातं, तर ते पण मुकुंद राजांना। त्यामुळे ह्याच्यामध्ये पॉइंट कुठले लक्षात ठेवायचे आहेत, तर अंभोरा आणि नागपूर, अंभोरा नागपूर जिल्ह्यातला आहे आणि तेथे मुकुंद राजांनी कोणते ग्रंथ लिहिले, तर पवन विजय आणि पवनामृत। विवेक सिंधू लिहिलेला नाही। विवेक सिंधू अंबेजोगाई बीड येथे लिहिलेला आहे। विवेक सिंधू हा एक काव्यग्रंथ आहे। मुकुंद राजांना कोणत्या नावाने संबोधतात, तर मराठी वाङ्मयातील पहाटेचा शुक्रतारा किंवा मराठी भाषेचे आद्य कवी असं मुकुंद राजांना संबोधलं जातं, हे लक्षात ठेवायचं आहे। हे झालं मुकुंद राजांविषयी। लीळा चरित्र बघा माईम भटांचं, तर लीळा चरित्र हे जे माईम भट आहेत ह्याने लीळा चरित्र तर मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ कोणता असं विचारलं तर मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ कुठला आहे, लीळा चरित्र। हे लीळा चरित्र म्हणजे नक्की काय आहे, तर माईम भट हे महानुभवपंथीय होते आणि ते महानुभवपंथांचे गुरु चक्रधर स्वामी होते। हे चक्रधर स्वामी जिथे जिथे यात्रा करायचे तिथे तिथे हे माईम भट त्यांच्याबरोबर फिरायचे आणि तिथं चक्रधर स्वामी जनतेला सुधारण्यासाठी आणि लोकातील लोक आदराची भावना वाढावी याच्यासाठी श्री चक्रधर स्वामी जे कार्य करायचे त्यालाच ते लीळा असं बोलायचे किंवा जे काही वागायचे लोकांना आदर्श वागणूक शिकवावी यासाठी, माणसाच्यातला माणूस लोकांनी जाणावा यासाठी श्री चक्रधर स्वामींनी खूप मोठं कार्य केलं आणि ते महानुभव पंथाचे गुरु होते। आणि मग माईम भट ते बघायचे की चक्रधर स्वामी कशा पद्धतीने लोकांच्यातील माणूस पण जाग करतात आणि मग त्याच्यासाठी ते काय करतात हे बघायचे आणि त्याच्यासाठी त्यांनी काय केलं
की जे चक्रधर स्वामी ज्या पद्धतीनं लोकांना एखादी वाईट गोष्ट करू नये याच्यासाठी चांगलं कसं वागावं हे समजून सांगायची आणि त्याच्यासाठी जे काही कृती करायचे त्याला ते लीळा असं म्हणायचे. आणि अशा 117 लीळा त्यांनी लिहून ठेवलेल्या आहेत लीळा चरित्रमध्ये. आणि म्हणजे थोडक्यात इथं चक्रधर स्वामींचं चरित्र कोणत्या ग्रंथात संबोधतात तरी सुद्धा लीळाचरित्र. लीळाचरित्र हा ग्रंथ म्हाइंभट यांनी लिहिला आणि ते महानुभवपंथी होते हेही लक्षात ठेवायचं आहे. तर मराठी भाषेतील पहिला चरित्र ग्रंथ असे कोणत्या ग्रंथाला संबोधले जाते तर लीळाचरित्राला संबोधले जाते. पुढचं आहे पंचवार्तिक. पंचवार्तिक हा भीष्माचार्यांनी लिहिलेला ग्रंथ. इथे लक्षात घ्या पंचवार्तिक हा व्याकरणावर आधारित ग्रंथ आहे. याला व्याकरण ग्रंथ असं म्हणतात. म्हणजे पूर्ण व्याकरणावर आधारित नाही मात्र काही व्याकरणाचे घटक या ग्रंथामध्ये स्पष्ट केलेले दिसून येतात. दृष्टांत पाठ. पुढचा दृष्टांत पाठ केशीराज व्यास यांनी लिहिलेला ग्रंथ. दृष्टांत पाठ हा पण महानुभव म्हणजे महानुभव पंथाशी संबंधित ग्रंथ कुठला येणार तर लीळाचरित्र, दृष्टांत पाठ, त्यानंतर हा सेतुबंध हे जे ग्रंथ आहेत हे महानुभव पंथाशी संबंधित ग्रंथ आहेत. त्यातले सर्वात महत्त्वाचे म्हणजे अगदी MA जे स्टुडंट आहेत त्यांना सुद्धा हे ग्रंथ अभ्यासायला आहेत. तर दृष्टांत पाठ हा केशीराज व्यास यांनी लिहिलेला. हे पण एक महानुभव पंथाचे शिष्य होते. चक्रधर स्वामी जिथे जिथे जायचे तिथं लोकांना चांगलं वागण्यासाठी ते काय करायचे एखादी उपदेशपर गोष्ट सांगायचे किंवा त्यालाच दृष्टांत असं म्हणतात. आणि ही उपदेशपर गोष्ट सांगून मग त्याच्यातून आपण वाईट वागलं तर वाईट कसं होतं मग चांगलं वागलं पाहिजे अशा पद्धतीनं स्वच्छतेविषयी किंवा चांगल्या वागण्याविषयी माणसातील माणूसपण जागवण्याविषयी किंवा लोकातील लोकभावना जी स्त्रियांविषयी होती किंवा समाजाविषयी होती विशिष्ट घटकांविषयी होती ती सुधारण्याविषयी जे ज्ञान चक्रधर स्वामी गोष्टीतून ज्याला आपण काय म्हणतोय दृष्टांतातून द्यायचं आणि त्याच्यामागे एक उपदेश त्या लोकांना द्यायचं अशा पद्धतीनं जो ग्रंथ म्हणजे जे दृष्टांत चक्रधर स्वामी लोकांना द्यायचे ते दृष्टांत एकत्रित करून जो लिहिलेला ग्रंथ आहे त्यालाच काय म्हणतात दृष्टांत पाठ म्हणतात. आणि हा केशीराज व्यास हे एक महानुभव पंथाचे चक्रधर स्वामींचे शिष्य होते. त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला होता. बघा आपण अलंकार जेव्हा शिकतो त्यावेळेला दृष्टांत अलंकार जो आहे तो कोणत्या ग्रंथाचे उत्कृष्ट कोणता ग्रंथ ते उत्कृष्ट उदाहरण आहे तर दृष्टांत पाठ असं म्हणतात. थोडक्यात मराठीतील उपदेशपर ग्रंथ ह्याला म्हणतात की दृष्टांत पाठ हा उपदेशपर ग्रंथ आहे. आता पुढचं ज्ञानेश्वरी हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरांचं कार्य यांच्यावर आधारित अनेक वेळेला प्रश्न विचारले गेलेले आहेत. अगदी बेसिक लेवलच्या एक्झामपासून ते हायर लेवलच्या एक्झामपर्यंत ज्ञानेश्वरीवर प्रश्न आपल्याला विचारलेले दिसून येतात. तर ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं दुसरं नाव भावार्थ दीपिका हे आहे हे लक्षात ठेवा. आणि दुसरं हा ग्रंथ नक्की कशाशी संबंधित आहे तर हा ग्रंथ हा जी भगवद्गीता आहे त्या भगवद्गीतेवरचा म्हणजेच काय भगवद्गीतेवरील टीका ग्रंथ आहे. हा भगवद्गीतेवरील टीका ग्रंथ आहे काय ज्ञानेश्वरी. आणि तो लिहिल्यापेक्षा सांगितलं कोणी तर ज्ञानेश्वरांनी सांगितलं. आता तुम्ही म्हणाल लिहिला तर ज्ञानेश्वरांनी वर सांगितलं असं काय असतं तर हा ग्रंथ प्रत्यक्षात ज्ञानेश्वर नेवासे इथं बघा काही नावं लिहिते ती अगदी परफेक्ट लक्षात ठेवायचे आहेत. जसं बघा ज्ञानेश्वरांविषयी ठिकाणं कुठली लक्षात ठेवायचे. नेवासे हे कुठे आहे अहमदनगर त्यानंतर नेवासे त्यानंतर दुसरं हे आळंदी पुणे त्यानंतर कुठलं आळंदी पुणे हे एक लक्षात ठेवायचं. आणि दुसरं कुठलं आपेगाव आपेगाव औरंगाबादमध्ये आहे हे लक्षात ठेवायचं.
आता ही ठिकाणं ज्ञानेश्वरांविषयी लक्षात ठेवणं का गरजेचं आहे? कारण स्पर्धा परीक्षेने यावर आधारित अनेक प्रश्न विचारले गेलेत. जसं ज्ञानेश्वरांचं समाधी स्थान कुठं आहे? तर इथं आळंदी पुणे येथे काय आहे? समाधी आहे. त्यानंतर ज्ञानेश्वरांचा जन्म कोणत्या गावी झाला? तर हे काय आहे? जन्मगाव आहे. जन्मगाव आहे. आणि ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोणत्या ठिकाणी सांगितली? तर नेवासे. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कुठं? नेवासे अहमदनगर येथे एक मंदिर होतं. त्या मंदिराच्या खांबाला ज्ञानेश्वर टेकून बसलेले आणि ज्ञानेश्वरी सांगत होते. मग ती ज्ञानेश्वरी लिहिण्याचं काम कोणी केलं होतं? तर सच्चिदानंद बाबा यांनी ही ज्ञानेश्वरी लिहून काढली. त्यानंतर ही ज्ञानेश्वरी कशी आहे? या ज्ञानेश्वरीवर भाष्य, पहिले भाष्य करण्याचं काम ज्ञानेश्वरांचे जे भाऊ होते निवृत्तीनाथ त्यांनी केलेलं होतं. आणि या ज्ञानेश्वरीचं संशोधन कुणी केलं होतं? तर संत एकनाथांनी केलं होतं. आणि या ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार संत नामदेवांनी केलेला होता. हे लक्षात ठेवायचं आहे. तर याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे की ज्ञानेश्वरांनी कुठे सांगितली? नेवासे अहमदनगर येथे एका मंदिरामध्ये सांगितली. आणि ती लिहून कुणी काढली? सच्चिदानंद बाबा यांनी ज्ञानेश्वरी लिहून काढली. तर ही 3 ठिकाणं ज्ञानेश्वरांविषयीची लक्षात ठेवायची आहे. हे ज्ञानेश्वरी लिहिण्याचं ठिकाण आहे नेवासे. त्यानंतर ज्ञानेश्वरांचं समाधीस्थान कुठं आहे? आळंदी पुणे. आणि आपेगाव हे ज्ञानेश्वरांचं जन्मगाव आहे. हे लक्षात ठेवायचं. आणि ज्ञानेश्वरीचं दुसरं नाव काय आहे? भावार्थ दीपिका. आणि ज्ञानेश्वरी हा कशावर आधारित ग्रंथ आहे? तर ज्ञानेश्वरी हा भगवद्गीतेवरील टीका ग्रंथ आहे. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढचं शाकुंतल. शाकुंतल कालिदासाचं शाकुंतल आहे. यावर आधारित पुढं जी मराठीतली रचना झाली, अर्थात या मूळ जे शाकुंतल आहे ह्याचं नाव आहे अभिज्ञान शाकुंतलम. जर असं विचारलं आपल्याला की शाकुंतल या काव्याचं नाट्यात्मक काव्य या काव्याचं मूळ नाव काय? तर अभिज्ञान शाकुंतल. त्याचं पुढं शाकुंतल असं झालं. हे मूळची रचना कुणाची आहे? कालिदासांची. अर्थात यावर पुढं एक नाटक निघालं, संगीत नाटक, संगीत शाकुंतल. कुठलं? संगीत शाकुंतल हे नाटक निघालं. हे नाटक राजा दृष्यंत व शकुंतला ही ऋषिकन्या होती. ते शकुंतला यांच्या जीवनावर आधारित ते नाटक आहे. आणि हे नाटक मराठीतलं पहिलं संगीत नाटक आहे. संगीत शाकुंतल हे काय आहे? मराठीतील पहिले संगीत नाटक आहे. हे मराठीतलं पहिलं संगीत नाटक आहे. आणि बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांनी या नाटकाची रचना केली. बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांचं दिग्दर्शन वगैरे या नाटकाला लाभलेलं आहे. तर लक्षात ठेवायचं काय? तर शाकुंतलाची रचना कालिदासांनी केली. शाकुंतलाचं पहिलं नाव काय होतं? अभिज्ञान शाकुंतल. शाकुंतल ही काव्यरचना कशावर आधारित आहे? तर राजा दृष्यंत आणि शकुंतला जी ऋषिकन्या होती त्यांच्या जीवनावर आधारित आहे. आणि त्याच्यावर पुढं जाऊन संगीत नाटक एक रचलं गेलं. त्याचं नाव होतं संगीत शाकुंतल. आणि हेच मराठीतलं पहिलं संगीत नाटक होतं. मग या पहिल्या संगीत नाटकाची रचना म्हणजे कशावर आधारित आहे? अभिज्ञान शाकुंतलवर किंवा शाकुंतल याच्यावर. ती कोणी केली? बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांनी केली. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला नुसती पुस्तक आणि त्यांची लेखकांची नावं न सांगता त्यावर आधारित काय महत्त्वाचे प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. जसं मराठीतलं पहिलं संगीत नाटक कोणतं वगैरे वगैरे हे प्रश्न आपल्याला आले तर या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर मृच्छकटिक. मृच्छकटिक हे शूद्रक
मृच्छकटिक हे शूद्रक यांनी लिहिलेलं नाटक आहे. ह्याच्यावर आधारित मृच्छकटिक हे पण संगीत नाटक, मृच्छकटिक हे संगीत नाटक मराठीत लिहिलं गेलं. गोबदेवल यांनी ह्या काव्यावर आधारित काय केलं, या काव्यावर आधारित मृच्छकटिक हे संगीत नाटक लिहिलं. आणि गोबदेवल यांना आद्य संगीत नाटककार असं म्हणतात. कोणाला? गोबदेवल यांना. यांच्याविषयी प्रश्न परीक्षेला आलेला आहे. त्याच्यानंतर सेतुबंध हा प्रवरसेनांचा ग्रंथ, त्यानंतर मानसोल्लास हा सोमेश्वरांचा ग्रंथ. याला जागतिक विश्वकोश असं या ग्रंथास म्हटलं जातं. हे एक लक्षात ठेवायचं आहे. हा म्हणजे महत्त्वाचे पॉइंट या ग्रंथाविषयी लक्षात काय ठेवायचं की मराठीतील आद्य ग्रंथ कोणता? गाथा सप्तशती. याचं पहिलं नाव काय? गाथा सप्तसई. त्यानंतर या ग्रंथामध्ये किती गाथांचं संकलन आहे? 700 गाथांचं संकलन आहे आणि सातवाहन राजांच्या काळातील आहे. हाल सातवाहन या राजाने हा ग्रंथ लिहिलेला आहे. विवेक सिंधू हा आद्य ग्रंथ नाही, मात्र मराठीतील प्राचीनतम ग्रंथ म्हणून विवेक सिंधूचा उल्लेख होतो. हा ग्रंथ कोणत्या ठिकाणी लिहिलेला आहे? अंबेजोगाई, बीड. आणि अंभोरा असा मी मगाशीच म्हणाले काही ठिकाणी उल्लेख आहे. तर अंभोरामध्ये पवन विजय आणि पवनामृत हे ग्रंथ मुकुंदराजांनी लिहिलेले आहेत. लीळाचरित्र हा महानुभव पंथांचा श्रेष्ठ ग्रंथ आहे. यालाच मराठीतील पहिलाच चरित्र ग्रंथ असं म्हणतात. कोणाला? लीळाचरित्रला. त्यानंतर पंचवार्तिक हा व्याकरणपर आधारित ग्रंथ आहे. व्याकरणाच्या काही घटकांचे स्पष्टीकरण या ग्रंथामध्ये दिसून येते. दृष्टांतपाठ मराठीतील पहिला उपदेशपर ग्रंथ असं दृष्टांतपाठ म्हणतात. हा पण महानुभव पंथीयांशी संबंधित आहे. ज्ञानेश्वरीचं दुसरं नाव भावार्थ दीपिका असं आहे. आणि हा कशावरील टीका ग्रंथ आहे? तर याच्यावरील ज्ञानेश्वरी हा एक टीका ग्रंथ आहे भगवद्गीतेवरील. त्यानंतर ज्ञानेश्वरांविषयी 3 ठिकाणं लक्षात ठेवायची सांगितले आहे. आपेगाव, औरंगाबाद ज्ञानेश्वरांचं काय आहे? जन्मस्थान आहे. त्यानंतर आळंदी, पुणे ज्ञानेश्वरांचं काय आहे? समाधीस्थान आहे. आणि प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना नेवासे अहमदनगर येथे एका मंदिरात लिहिली. पण ज्ञानेश्वरांनी हा लिहिला का? नाही. ज्ञानेश्वरांनी सांगितलं आणि लिहिलं कोणी? सच्चिदानंद बाबा यांनी लिहिलं. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर शाकुंतल हा कालिदासांनी लिहिलेला काव्यग्रंथ आहे. याच्यावर मराठीतलं पहिलं संगीत नाटक तयार झालं. म्हणजे मराठीतलं पहिलं संगीत नाटक कोणतं? तर नुसतं शाकुंतल नाही, संगीत शाकुंतल आणि ते बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांनी रचलेलं आहे नाटक. त्यानंतर मृच्छकटिक हा शूद्रक यांचा ग्रंथ. मृच्छकटिक याच्यावर आधारित पण गोबदेवल यांनी संगीत नाटक लिहिलं आणि गोबदेवल यांना मराठीतील आद्य नाटककार असंही संबोधलं जातं. सेतुबंध हा प्रवरसेनांचा ग्रंथ आणि मानसोल्लास ह्याला जागतिक विश्वकोश असं संबोधलं जातं. एवढा विशाल आणि अतिशय ज्ञानसंपन्न असणारा असा ग्रंथ आहे. मुकुंदराजांची संबोधनं काय लक्षात ठेवायची की मराठी वाङ्मयातील पहाटेचा शुक्रतारा असं मुकुंदराजांना म्हणतात. आणि मराठी भाषेतील आद्य कवी असं सुद्धा मुकुंदराजांना संबोधलं जातं. या सर्व गोष्टी तुम्ही ग्रंथ आणि त्यांच्या रचनाकार याच्याविषयीच्या लक्षात ठेवायच्या आहेत. नुसतं घोकंपट्टी न करता मी जे आता तुम्हाला सांगितलं ते तुम्ही नोट डाऊन करून घेतलं आणि त्याच्यावर स्टडी केलं तर निश्चितच हे तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षांना उपयोग पडणार आहे. यावर आधारित नोट्स काढा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असेल किंवा तुम्हाला एखादी सुधारणा त्याच्यामध्ये हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला लिहून पाठवा. धन्यवाद.